महिला तिथं आली आणि तिथं बसली आणि समोर एखादी महिला लहान बाळाला घेऊन तिथं बसलेली आहे आणि ते बाळ तिच्या हातामध्ये त्याला काजळ लावलेला आहे, त्याला छानपैकी असं जावळ आहे, गोरं गोमट आहे, ते असं गालबिल असं त्याचं असं फुगीर आहे आणि आपण तिच्या पुढं बसलेलो आहे. काही क्षण मनात येतं का नाही त्या बाळाला आपण बी घ्यावं? वाटतं का नाही की त्या बाळाला आपण बी घ्यावं असं वाटतं का नाही? आणि ती अशी अशी खेळवत असते आणि ती 1-2 मिनिटांना काय म्हणते माहिती आहे का, ह्या बाळाला जरा घ्या, तोपर्यंत मी जरा दुकानातनं जाऊन येते. आपल्याला किती आनंद होतो. मग ते आपण बाळ घेतो, त्याच्या जावळावरून हात फिरवतो, त्या बाळाला जरा खेळवतो. ती महिला गेली, तिची मम्मी 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, लवकर येणार तर पुन्हा पुन्हा ते बाळ नको वाटतं का नाही? पुन्हा पुन्हा नको वाटतं का नाही ते? आणि त्याचा बोज वाटायला चालू होतो का नाही? का तर ते रडायला लागले. आता काय वाटतं आपल्याला, एकदा हिची मम्मी येते आणि मी त्याला तिच्याकडे सुपूर्द करतोय, मी आपली गारवानी झाली. अगदी त्याच पद्धतीनं परमेश्वराला सुद्धा आपल्या जवळ राहायला अजिबात इच्छा नाही. परमेश्वर सुद्धा फक्त आपल्याला तोपर्यंत सांभाळतो जोपर्यंत आपल्यात विचार येत नाही. विचार नावाची माता आपल्यामध्ये आला की देव आपल्यापाशी थांबत नाही. म्हणजे त्या विचाराकडे आपल्याला देतो आणि तो निघून जातो. म्हणजे आपण विचारी होईपर्यंतच देवाचा अधिकार आहे की आपल्याला सांभाळायचा आहे. आता इथं साधा प्रश्न निर्माण झाला बघा, की म्हणजे विचार आला की देव गेला, याचा अर्थ विचार आल्यावर देव नाकारला असं होत आहे का नाही? असं होत आहे का नाही दादा? पण तसं होत नाही. ज्या वेळेला माणसाच्या डोक्यात विचार येतो त्यावेळेला देव जातो आणि तो व्यक्तीच देव होतो. विवेकानंद देव झाले, भगत